मानव फाउंडेशनचे हे आयोजन नक्कीच आतापर्यंतचे 2 दिवस आपण पाहिले 70-70 लाईव्हच्या माध्यमातून आणि आज दिवस तिसरा तो आपण पाहणार आहोत. त्यात NG फायटर्स आणि येवला 11 या दोन संघांमधला हा लढा आपण पाहतोय. यावेळेला पुल केलाय बॉल, विकी धोत्रेचा तडाखा, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिवस सुरू करतोय चौकारण. अभी तो चौका देखा है, छक्का आना बाकी है. आगाज ही तो देखा है आपने, अंजाम आना बाकी है. 6 होता सर. येस माफ करा, हा षटकार होता. षटकाराने सुरुवात केली आहे. 6 धावा आल्या. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला उलटा पुलटा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. याही वेळेला धूमधडाका आणि आणखीन एक सलगचा दुसरा आलाय. बिग हिट 6. तलवारी आहेत. या ज्या दोघं एकमेकांच्या विरोधात खेळतायत ना, या जुन्या तलवारी आहेत. त्यांचाच खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ओहो फटका फसलाय. नाही अमोल दुबेने त्यांचं काम करून दिलं होतं, परंतु डीप मध्ये फिल्डर अनस यांच्याकडनं कॅच ड्रॉप झालाय. उन्हाचा तडाखा, सूर्याची चमकणारी किरण आणि त्याचमुळे हा सुटलेला झेलेपा ऍक्शन डिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळलेत, लाईनला कटवण्याचा प्रयत्न होता, लेंथला थोडंसं मागे टाकलं, फटका फसला. अनसच्या अगदी हातात होता बॉल, परंतु तो कॅच करता आलेला नाहीये. ऍट द एंड निकाल विकीच्या बाजूने गेलाय, त्याला जीवनदान मिळालंय. धाव फलकावरती धावा 14 आहेत. अमोल डुबे एका बाजूला अहिल्यानगरचा तारा सितारा, त्यानं देशभरातलं क्रिकेट गाजवलंय. ओहो सुमित साठीचा हा बॉल, त्याला बीट करतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. खरं तर ओपन निहाय गटातली ही स्पर्धा आहे, त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले खेळाडू या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. काल आणि परवा तर आपण देशभरातली अनेक खेळाडू खेळताना पाहिली आहेत. शेवटचा बॉल मागे टाकलाय, पुल केलाय, बत्ती गुल केलाय बॉलला. सुमित म्हणतोय मी साखरीहून इकडे का दाखल झालोय, तर याच कामासाठी दाखल झालोय. ठोकलाय बिग हिट 6.